नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की एजे हे आता घरी आलेले आहेत आणि एजेंनी ठरवलेलं आहे की लीलाची इच्छा पूर्ण करायची आहे. मग लीलाची इच्छा पूर्ण करण्यासाठी एजे आता घरी आलेले असतात आणि जेव्हा एजे तिथे येतात तेव्हा टायगर रूमच्या बाहेर बसून असतो आणि टायगर तिथे बसलेला असतो. मग एजे टायगरच्या जवळ जातात आणि त्याला प्रेमाने जवळ घेतात आणि त्यानंतर रूमचा दरवाजा उघडतात. म्हणजे टायगरला कळलेलं असतं की हे एजे आलेले आहेत. म्हणून एजेंनी टायगरला सांगून टायगरकडे तिथं आतमध्ये गेलेले असतात. मग लीला आतमध्ये असते. लीला झोपलेली असते. रूममध्ये अंधार असतो. एजे येतात आणि लीलाला पाहतात आणि लीलाकडे पाहतच राहतात, कारण लीला निरागसपणे अगदी झोपलेली असते. तिच्या मनातही काही नसतं. शांत तिथे झोपलेली असते. एजे येतात आणि तिथे बेडवरती बसतात आणि एजे लीलाच्या जवळ बसलेले असतात आणि त्या अंधाऱ्या रात्री एजे लीलाकडे एकटक पाहत आहेत. लीलाचं ते सौंदर्य ते त्यांच्या डोळ्यात भरत आहेत आणि त्याचबरोबर इकडे एजे लीलाकडे पाहत असतात. त्यानंतर लीलाचा हात हातात घेतात. एजेंनी येताना मेहंदीचा कोण आणलेला असतो, कारण एजेंना आठवत असतं की लीलाच्या हातावरती मेहंदी काढलीच नाही आणि लीलाचा हात तसाच राहणार आणि लीलाने इच्छा व्यक्त केलेली आहे ती इच्छा पूर्ण करावी, म्हणून एजे मेहंदीचा कोण घेऊन आलेले असतात. एजे लीलाच्या हातावरती मेहंदी काढतात आणि त्याचबरोबर तिच्याशी प्रेमाने वागत असतात. या सर्व गोष्टी घडत असतात. दुसऱ्या दिवशी सकाळी लीला उठते. हातातच एजेंचा फोटो असतो आणि तो एजेंचा फोटो जो आहे तो पाहतच राहते आणि मग एजेंना फोटोमध्ये गुड मॉर्निंग म्हणते आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की लीला आता एजेंना गुड मॉर्निंग म्हणते आणि हात डोळ्याच्या समोर घेते तर तिला दिसतं ते म्हणजे ती मेहंदी जी तिने एजेंना सांगितलेली होती ती मेहंदी तिच्या हातावरती असते आणि एजेंनी ती मेहंदी काढून लीलाची इच्छा पूर्ण केलेली असते. लीलाला आठवतं तिने एजेंना सांगितलेलं होतं की मला अशा प्रकारचं डिझाईन हवं आहे आणि ते डिझाईन तिथे मला कोणी काढून देत नाही असं तिनं बोललेली असते आणि त्यामुळंच आता एजेंनी स्वतः येऊन तिच्या हातावरती ते डिझाईन मेहंदीचं काढलेलं असतं आणि एजे आता फोन वाजत असतो. आजी म्हणतात की अभिराम तुझा फोन वाजतोय. तेव्हा एजे म्हणतात कोण आहे? आजी म्हणतात की लीला आहे. एजेंना माहीत असते की लीलाने फोन आता कशासाठी केलेला आहे, म्हणून एजे म्हणतात की असू दे, मी नंतर बोलेल तिच्याशी, आत्ता मी कामात आहे असं एजे सांगू लागतात आणि त्याचबरोबर आजी तो फोन उचलतात आणि इकडून लीला मात्र खूपच खुश असते आणि ती म्हणत असते की गुड मॉर्निंग एजे असं म्हणत असते. आजी म्हणतात की अगं मी आहे. तेव्हा लीला म्हणते गुड मॉर्निंग आजी. तेव्हा आजी म्हणतात अगं आवाज ऐकून तरी बोलायचंस ना. तेव्हा लीला म्हणते त्यात काय एवढं, गुड मॉर्निंग आजी. आणि आजींना लक्षात येतं की लीलाला हे बोलायचं असतं ते फक्त एजंटशी बोलायचं असतं, पण लीलाला आजी सांगतात की अगं अभिराम 2 दिवसासाठी मीटिंगसाठी बाहेर गेला, त्याचा मोबाईल इथेच आहे. लीलाला धक्का बसतो. लीला म्हणते की मला कसं सांगितलेलं नाही आहे, हे असं का झालेलं आहे, हा प्रश्न लीला विचारू लागते आणि तेव्हा मात्र आजी म्हणतात काही नाही गं, मस्करी करते मी तुझी, नाही कुठे गेलेला तो, आहे बाहेर, तुला नंतर कॉल करतो म्हणतोय. मग आजीने निरोप दिलेला असतो. लीला म्हणालेली आहे की मी आल्यावर बोलते आणि मग एजे पण खुश होतात. तेवढ्यात लीला येते. एजे पाणी घेऊन चाललेले असतात. लीला म्हणत असते की एजे तुम्ही काल आलेला ना, तुम्ही माझ्या हातावर ही मेहंदी काढली ना. एजे म्हणतात नाही, मी आलेलोच नव्हतं. लीला म्हणते की मला माहिती आहे आणि माझ्या हातावरची जी मेहंदी रंगली ना त्यावरून कळतंय की माझ्या नवऱ्याचं माझ्यावरती किती प्रेम आहे असं लीला सांगू लागते आणि त्याचबरोबर लीला मात्र एजेंना म्हणत असते तुम्ही हात का लपवताय, मला माहिती आहे तुमच्या हातावर पण मेहंदी काढलेली आहे म्हणून तुम्ही हात लपवत आहात असं लीला म्हणत असते आणि एजेंशी ती बोलत असते. एजे मात्र म्हणत असतात की नाही. लीला म्हणत असते की एजे आता तरी मान्य करा ना, तुमचं माझ्यावरती प्रेम आहे ते, असं लीला सांगत असते. परंतु एजे मात्र ऐकायलाच तयार नसतात. एजे म्हणतात की नाही तसं काही नाही आहे, तू वेगळा अर्थ घेतेस असं एजेंचं चाललेलं असतं. तेव्हा लीला म्हणत असते एजे प्लीज एकदा मान्य करा ना, पण एजे ऐकायलाच तयार नसतात. एजे म्हणत असतात की काही झालं तरी तसं काही नाही आहे, एवढंच एजेंचं चालू झालेलं असतं. आणि मग लीला म्हणत असते की एजे प्लीज एकदा ऐका ना माझं, असं एजेंना ती सांगत असते आणि त्याचबरोबर एजे ऐकत नाहीत हे लक्षात आल्यानंतर लीला म्हणत असते की आत्ता मला कळलेलं आहे की नक्की काय झालेलं आहे ते. आणि मग लीला म्हणते
आणि लीला त्यांना म्हणते की मी आता आजपासून तुम्हाला अंकलच म्हणणार आहे. एजेंना मात्र राग आलेला असतो. एजे म्हणतात काय चाललंय हे. इकडे आता दुर्गा ही यशच्या रूममध्ये आलेली असते आणि यश म्हणत असतो की अगं आता ही येणार आहे ना रेवती, मग तिच्यासाठी रूम तयार करतोय, कपाट रिकामं करतोय. कसं आहे आता सगळ्याच गोष्टी अगदी घरापासून तुझ्यापर्यंतच्या सगळ्याच गोष्टी मला रेवतीसोबत शेअर कराव्या लागणार आहेत ना, म्हणून हे करत आहे असं तो सांगत असतो. दुर्गाला मात्र वाईट वाटत असतं. मी हे काय करते, म्हणजे माझ्यामुळं किती त्रास होणार आहे. यशने या लग्नाची किती स्वप्न पाहिलेली आहेत. हे सगळं तिच्या डोक्यात सुरू असतं आणि ती त्या गोष्टींचा विचार करत असते. इकडे आता लीला घराला तोरण करत असते आणि ती तोरण लावत असते. एजंटकडे पाहत असते कारण एजंटनी तिला अजूनपर्यंत त्यांच्या हातावरची मेहंदी दाखवलेली नसते. तेवढ्यात कालिंदी ओरडत येते आणि कालिंदी म्हणू लागते की तू काय करतेस. तेव्हा लीला म्हणते काही नाही तोरण लावते. तेव्हा ती म्हणते की मला सांग रेवूच्या मंडोळ्या कुठे ठेवलेल्या आहेत काल, आणि नाही ना आठवत तुला, चल आत्ता बघते मी तुझ्याकडे. इकडे आता नवरा मुलगा घेऊन सगळेजण तिथं आलेले असतात. लक्ष्मी सरस्वती म्हणतात की काय आहे इथे, साधं आपल्याला मान पण दिलं जात नाही आणि हे सगळं काय होतंय असं त्या बोलत असतात. इथे कोण आपलं औक्षण करायला पण आलेलं नाही, हे सगळं काय आहे असं त्या दोघींचं बोलणं सुरू झालेलं असतं. तेव्हा दुर्गा म्हणत असते की ठीक आहे चल बघूया, असं म्हणत दुर्गा आत घेऊन जाते त्या दोघींना. आणि इकडे लीलाला कालिंदी म्हणत असते सांग कुठ्यात मंडोळ्या, माझ्या लेकीच्या आयुष्यात विघ्न आणायचंच आहे ना तुला, म्हणूनच तू हे सगळं करत आहे. आणि त्याचबरोबर आता मला कळलेलं आहे. आणि त्याचबरोबर तर इथे ती बोलत असते की काही झालं तरीही मला आत्ताच्या आत्ता त्या मला पाहिजे आहे, तुला आता असं कळणार नाही, बघ आता तुझं काय करते, असं म्हणत ती लीलाला मारायला सुरुवात करते. तिचा हात पिरगळू लागते. ती म्हणत असते की काही झालं तरीही हे सगळं मला आत्ताच्या आत्ता समजलं पाहिजे. तर तिकडे एजे म्हणतात की काय झालं नक्की, काय हवं आहे. आणि मग लगेचच कालिंदी बाहेर येते. तर इकडे पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा एजेंना खूप राग आलेला असतो. एजेंना कालिंदी सांगत असते की काही झालं तरीही मी आत्ता शांत राहणार नाही, कारण हिने मंडोळ्या हरवलेल्या आहेत आणि त्याचबरोबर त्या मंडोळ्या ह्या गरजेच्या होत्या आणि त्याच मंडोळ्या लागतात ज्या आत्ता पूजा करताना वापरलेल्या होत्या. एजे म्हणतात नवीन आणूया, पण कालिंदी ऐकायला तयार नसते. मग लीला आता त्या मंडोळ्या शोधायला जाते. तोपर्यंत हे घरात सगळे आलेले असतात. लक्ष्मी सरस्वती म्हणतात की आता आपण काहीच वेगळं करायची गरज नाही, कारण तुम्ही म्हणाला तसंच झालेलं आहे. आता हे सगळं तर ह्या लीलानेच केलेलं आहे. आणि हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र त्या दोघींना खूप आनंद झालेला असतो. इकडे यश मात्र खूपच टेन्शनमध्ये असतो. कालिंदी मात्र लीलाला छळत असते, तिला त्रास देत असते आणि तिच्याशी चुकीच्या पद्धतीने ती वागत असते. हे एजेंनी पाहिलेलं असतं. एजेंना मात्र वाईट वाटत असतं. एजे म्हणत असतात की लीला थांब, मी येतोय ना, बघूया आपण काय करायचं आहे ते, असे एजे लीलाला सांगत आहेत. आता एजे म्हणतात की नक्की काय करायचं आहे ते मी बघतो. आणि लीला म्हणत असते नाही हो, मावशी आईची श्रद्धा आहे, मावशी आईला त्या मंडोळ्या हव्या आहेत आणि त्याच मंडोळ्या तिला हव्या आहेत ना. कालिंदी म्हणते की बसा मी पाणी आणते आणि लीलाला मंडोळ्या शोधण्यासाठी पाठवलेलं असतं. तर इकडे एजे लीलाला म्हणतात की बाद झालं लीला, आपण करूया काहीतरी. लीला म्हणते नाही, त्याच मंडोळ्या हव्या आहेत. एजे म्हणतात तू तुझ्या मावशी आईसाठी काहीही करायला तयार असतेस ना. तेव्हा लीला म्हणते की हो. आणि त्याचवेळी इकडे लीला एजेंची समजूत घालत आहे, एजे लीलाची समजूत घालत आहे. पण इकडे आता कालिंदीचा जो राग आहे तो एजेंना कळलेला आहे. कालिंदी नक्की काय करणार आहे हेही एजेंटच्या लक्षात आलेलं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.